नमस्कार, मी सोनालीज किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं पेय। कोणत्याही प्रकारचा रंग, प्रिझर्वेटिव्ह किंवा मग इसेन्सचा वापर केला नाही। अगदी ताज्या फळांपासून पिता पिता खाताही येणारा हा इंटरेस्टिंग सरबत रेसिपी आपण बघणार आहोत। रेसिपी अगदी साधी, सोपी आणि काही मिनिटांमध्येच तयार होणारे आहे। त्याचबरोबर घरगुती साहित्यात तयार होणारी आहे। हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण हा कलिंगडाचा सरबत उन्हाळ्यामध्ये अतिशय उपयुक्त असणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी घेतलेला आहे कलिंगड। हा सरबत आपण कलिंगडापासून बनवणार आहोत। पहिल्यांदा कलिंगड असं अगदी टणटण असं वाजलं की समजायचं हे कलिंगड पाणीदार आहे आणि त्याचबरोबर ताजेतवाने देखील आहे। आता हे कलिंगड कापायचं आहे। असा थोडासा याला पिवळसर रंग असला की समजायचं हे छान आतून लाल देखील असणार आहे। पहा, कलिंगड कापून घेतलेला आहे। आता अर्धा भाग बाजूला ठेवून द्यायचा आहे। आपण या रेसिपीमध्ये अर्ध्याच कलिंगडाचा वापर करणार आहोत। याचा अजून एक अर्धा भाग करून घ्यायचा आहे, जेणेकरून मला हे कलिंगडाचे बारीक बारीक काप करता येईल। तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे या रेसिपीमध्ये आपण ताज्या फळाचा वापर करणार आहे। अगदी लाल भडक असे कलिंगड निघाले आहे। याचे अशा पद्धतीने उभे आणि आडवे अगदी छोटे छोटेसे काप तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे बारीक फोडी केल्याने त्यामधील बिया काढणं आपल्याला सोपं जातं। तर बघा, या पद्धतीने हे कलिंगड बारीक चिरून घेते। मी या कलिंगडाला छान असं बारीक कट करून घेतला आहे। बघा, या कलिंगडाच्या कापामधून या बिया आहेत ना, त्या वेगळ्या झालेल्या आहेत। याच वेळी तुम्ही त्या बिया बाजूला काढून घेऊ शकता। नाही बाजूला काढल्या तरीही तुम्हाला मी पुढे त्या वेगळ्या कशा करायच्या ते सांगते। आता हे कलिंगडाचे काप मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत। याचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे। त्यासाठी मी मिक्सरचं भांड घेतलं आहे। मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांड घ्यायचं आहे। त्यामध्ये तयार केलेले हे कलिंगडाचे काप निम्मे घालून घ्यायचे आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर टाकून घेऊया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे मिक्सर मधून बारीक करून घेतले। अशा प्रकारे आपला रस आणि चोथा वेगळा झालेला आहे। त्याकरिता मी चाळणीचा वापर केलेला आहे। त्यामुळे चोथाही वेगळा होतो। त्यामध्ये त्या बिया असलेल्या त्याही वेगळ्या करता येतात। आता हा चोथा तुम्ही फेकून न देता झाडाला कुंडीमध्ये टाकू शकता। या ठिकाणी आपला कलिंगडाचा रस तयार झालेला आहे। आता हे बाजूला काढून ठेवलेले कलिंगडाच्या फोडी यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर त्यामध्ये बर्फाचे 2 तुकडे टाकले। बघा, मी ते चिया सीड्स घेतलेले आहेत। चिया सीड्स रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर चिया सीड्स तुम्ही कमीत कमी 1 तासासाठी तरी भिजत ठेवा। 3 चमचे सब्जाचे बी मी यामध्ये घालून घेतले। तुमच्याकडे जर चिया सीड्स अवेलेबल नसेल तर तुम्ही सब्जाचा वापर करू शकता। सब्जा म्हणजे तुळशीचे बी। पहा, मस्त रंग आलेला आहे। त्यामुळे आपल्याला कोणताही रंग वापरण्याची गरज भासत नाही। यामध्ये अर्धा लिटर दूध ओतून घ्यायचं आहे। दूध तापवताना गॅस मंद आचेवरती ठेवून थोडे वेळ आटवले आहे आणि शेवटी थंड करून घेतले। याकरिता मी फुल क्रीम मिल्क वापरलेला आहे। यामध्ये मी साखर कमी घातलेली, त्यामुळे वरून 1 चमचा मध घालून घेते। कलिंगडाचा सरबत तयार झाला आहे, पण याची चव अजून जर वाढवायची असेल तर यामध्ये आपण अशा पद्धतीचा रुअफजा सिरप हे मार्केटमध्ये सहजतेने उपलब्ध होते, ते देखील वापरू शकतो। तर हे मी फक्त 2 ते 3 चमचे वापरले आहे। हे सिरप तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता। त्यासाठी वाटीभर गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। पाव कप साखर आणि पाव कप पाणी ठेवून घ्यायचं आहे आणि हे छान दाटसर होईपर्यंत उकळून घ्यायचं। आपलं रुअफजा सिरप घरच्या घरी तयार होतं। तर बघा, आपलं हे काही मिनिटांमध्ये थंडगार, शरीराला थंडावा देणारं कलिंगडाचं सरबत तयार झाले आहे। या उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवता येणारं, खाता खाता पिताही येणारं मस्त मजेदार कलिंगडाचा सरबत तयार झाला आहे। आपण हे सरबत सर्व करूया। काही जणांना हे सरबत अगदी थंडगार प्यायला आवडतं, म्हणून यामध्ये बर्फाचे खडे टाकून घेऊयात आणि मगच हा सरबत त्यामध्ये सर्व करायला घ्यायचा आहे। हा कलिंगडाचा सरबत तुम्ही एकाच वेळेला जास्त बनवून ठेवू शकता आणि जेव्हा कधी तुम्ही उन्हातून घरामध्ये याल तेव्हा ते थंडगार पिऊ शकता। यामुळे नक्कीच तुमच्या शरीरातील उष्णता नाहीशी होण्यास मदत होईल। सरबत आपला सर्व करून झालेला आहे। त्यावरती गार्निशिंग साठी कलिंगडाचे काप टाकून घेतले। डेकोरेशन साठी या सर्व केलेल्या सरबतावरती पुदिन्याची पाने ठेवून घेतली आहेत। हा सरबत जर घरातील लोकांना दिला तर ते खूप जास्त प्रमाणात खुश होतील। म्हणूनच या उन्हाळ्यामध्ये मस्त मजेदार आणि थंडगार असा कलिंगडाचा सरबत एकदा नक्की बनवून पहा।
चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. बाय बाय.